आज जग एक अतिशय नाजूक आणि धोकादायक वळणावर उभे आहे. एका बाजूला युरोपमध्ये सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध, दुसऱ्या बाजूला मध्य पूर्वेतील इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष, तसेच इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील वाढता तणाव, या सर्व घटनांनी जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचबरोबर आशियामध्ये चायना आणि तैवान यांच्यातील तणावही वाढताना दिसतो. या सर्व घडामोडींमुळे एकच प्रश्न सर्वांच्या मनात घर करतो, हे सर्व तिसऱ्या महायुद्धाची चाहूल तर नाही ना? इतिहासाकडे पाहिल्यास आपल्याला लक्षात येते की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ही अशाच प्रादेशिक संघर्षातून झाली होती. 1914 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या युवराजच्या हत्येनंतर सुरू झालेले हे पहिले महायुद्ध काही आठवड्यात संपूर्ण युरोपभर पसरले. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर केलेल्या आक्रमणाने दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. त्यावेळीही अनेकांना वाटत होते की हा संघर्ष मर्यादित राहील, परंतु गठबंधनांची साखळी प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर संपूर्ण जग त्यात तोडले गेले. आजची परिस्थिती त्या काळासारखीच धोकादायक आहे का, हा विचार करणे आवश्यक ठरते. मध्यंतरी सुरू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध हे केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही, त्यामागे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. युक्रेनला पाश्चात्य देशांकडून मिळणारा पाठिंबा आणि रशियाची अण्वस्त्र सज्जता यामुळे हा संघर्ष जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरतो. जर या युद्धात थेट महासत्ता उतरल्या तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात, कारण आजचे युद्ध केवळ पारंपरिक शस्त्रांपुरते मर्यादित नाही. त्यामध्ये सायबर हल्ले, आर्थिक निर्बंध, माहिती युद्ध आणि अण्वस्त्रांचा धोका सामावलेला आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती देखील तितकीच चिंताजनक आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आहे. इराणचा अप्रत्यक्ष सहभाग आणि अमेरिकेचा इस्रायलला असलेला पाठिंबा यामुळे तणाव आणखी वाढतो. जर हा संघर्ष थेट इराण इस्रायल युद्धात बदलला तर त्यात इतर देश ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य पूर्व हा जगाच्या ऊर्जा पुरवठ्याचा महत्त्वाचा भाग आहे. येथे अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होऊ शकतो. आशियातील चीन तैवान प्रश्न हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो, तर अमेरिका तैवानच्या सुरक्षेला पाठिंबा देते. जर चीनने तैवानवर लष्करी कारवाई केली तर अमेरिकेचा सहभाग जवळपास निश्चित मानला जातो. अशा परिस्थितीत इंडो पॅसिफिक प्रदेशात मोठा संघर्ष उद्भवू शकतो, ज्याचे पडसाद संपूर्ण जगभर उमटतील. तिसऱ्या महायुद्धाची कल्पना केवळ भीतीदायक नाही, तर ती मानवजातीसाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अणुबॉम्बचा वापर झाला आणि त्याचे परिणाम किती विनाशकारी होते हे इतिहास साक्षी आहे. आज अनेक देशांकडे अण्वस्त्रे आहेत आणि ती पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. जर अणुयुद्ध झाले तर केवळ काही देश नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवन धोक्यात येऊ शकते. पर्यावरणीय परिणाम, अन्नटंचाई, आर्थिक कोलमडणं आणि सामाजिक अराजकता हे सर्व परिणाम एकाच वेळी दिसू शकतात. तथापि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजचे जग परस्परावलंबी आहे. जागतिकीकरणामुळे देश आर्थिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून आहेत. मोठ्या युद्धामुळे सर्व देशांचे प्रचंड नुकसान होईल, याची जाणीव जागतिक नेत्यांना आहे. म्हणूनच थेट महासत्तांमधील युद्ध टाळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. आर्थिक निर्बंध, राजनैतिक चर्चा आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची मध्यस्थी याद्वारे संघर्ष मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. भारत ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. युद्धामुळे तेलाचे दर वाढल्यास महागाई वाढू शकते आणि अर्थव्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्याचबरोबर भारताचे विविध महासत्तांशी संतुलित संबंध आहेत. या संबंधांचे संतुलन राखणे हे भारतासाठी मोठे राजनैतिक आव्हान आहे. शेवटी प्रश्न उरतो, तिसरे महायुद्ध होईल का? या प्रश्नाचे निश्चित उत्तर कोणी देऊ शकत नाही. परिस्थिती गंभीर आहे, परंतु अद्याप नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. इतिहास आपल्याला सावध करतो, परंतु वर्तमान काळ आपल्याला आशा देखील देतो. संवाद, कूटनीती आणि परस्पर समज यांद्वारे मोठे युद्ध टाळता येऊ शकते. मानवजातीने 2 महायुद्धांचे भयावह परिणाम अनुभवले आहेत. त्या अनुभवातून शिकून जगाने शांततेचा मार्ग स्वीकारला तरच भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित जग देता येईल. भीती पसरवण्याऐवजी जागरूकता निर्माण करणे आणि शांततेसाठी प्रयत्न करणे हीच आजची खरी गरज आहे. जेव्हा अखंड भारताचा जगातला सर्वात शक्तिशाली सम्राट अशोक याने कलिंगच्या युद्धात झालेला नरसंहार पाहून गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊन शस्त्राचा त्याग करून शांतीचा मार्ग पत्करतो आणि आपला उरलेलं आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी व्यतीत करतो. त्यामुळे आज भारतातल्या प्रत्येक पावलांवर बुद्धांचा वास आढळून येतो.
या अनमोल वारसाचा दखल घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शांतीचा अभूतपूर्व संदेश देणारा अशोक चक्र भारतीय झेंड्याच्या मध्यभागी स्थापित केला. म्हणूनच संपूर्ण जगात भारत असा एकमेव देश आहे, इतर देशांच्या तुलनेत सर्वात शक्तिशाली सुरक्षा फोर्स असताना सुद्धा ज्याने आतापर्यंत कोणत्याही देशावर स्वतःहून हल्ला कधीच केला नाही. भारताप्रमाणेच जगाने युद्ध नव्हे बुद्ध अवलंबला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओशी सहमत असाल तर कमेंटमध्ये नमो बुद्धाय नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.